गणितामधल्या काही महत्वाच्या संकल्पना प्राचीन भारतातून आल्या आहेत. चला पाहूया. हा विनोद आपण पाहिला असेल, पण गंमत म्हणजे यातच भारताचं एक मोठं योगदान दडलंय, शून्य. पण खरं तर शून्याचा शोध ही फक्त एक सुरुवात होती. यामागे एक मोठी कहाणी आहे. भारतीय अंक प्रणाली किती सोपी होती पहा. फक्त 10 चिन्हांचा वापर करून कोणतीही संख्या लिहिता यायची. शून्याची भूमिका दुहेरी होती. एक तर ते स्थानदर्शक होतं आणि दुसरं म्हणजे ते स्वतः एक संख्या बनलं. शून्याचा विकास एकाएकी नाही झाला. एका विचारापासून ते आजच्या कॉम्प्युटरचा पाया बनण्यापर्यंतचा हा प्रवास होता. पायथागोरसचं प्रमेय तर अनेकांना माहीत होता, पण तो सगळ्यात आधी स्पष्टपणे कुठे मांडला गेला? याचं उत्तर मिळतं बौधायन शुल्बसूत्रात. हा प्रमेय स्पष्टपणे सांगणारा हा पहिलाच उल्लेख मानला जातो. आता निगेटिव्ह नंबर्स. ब्रह्मगुप्ताने पहिल्यांदाच संपत्ती आणि कर्ज या संकल्पनेतून याचे नियम मांडले. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याचा जनरल फॉर्म्युला हा सुद्धा सर्वात आधी ब्रह्मगुप्तानेच दिला होता. आणि साइन शब्दाची गोष्ट तर आणखी मजेशीर आहे. संस्कृतमधल्या ज्या शब्दाचा हा प्रवास पहा. आता एक गंमत, कवितेच्या छंदातून गणितातला एक जगप्रसिद्ध क्रम तयार झाला. हे खरं आहे का? उत्तर दिलं विराहांकाने. आणि गंमत म्हणजे हाच क्रम पुढे फिबोनाची नंबर्स म्हणून ओळखला गेला. पुन्हा एकदा कवितेतूनच एक नवीन संकल्पना आली, बायनोमियल कोएफिशियंट्सची, म्हणजे वस्तू निवडण्याचे किती प्रकार. यासाठी पिंगलाने मेरू प्रस्तार मांडला, जो आज पास्कलचा त्रिकोण म्हणून ओळखला जातो. तब्बल 2000 वर्षांपूर्वी. आता पायबद्दल बोलूया. गणितज्ञ हजारो वर्ष याचं अचूक मूल्य शोधत होते, पण त्यांना ते सापडत नव्हतं. पायचं पहिलं अचूक सूत्र केरळच्या माधवाने दिलं आणि ते होतं एका अनंत मालिकेच्या म्हणजे इन्फिनिट सिरीजच्या रूपात. हे सूत्र पहा, किती सोपं आणि सुंदर आहे. हे सिरीज पायचं एकदम अचूक उत्तर देते. पण हे काम फक्त पायपुरतं मर्यादित नव्हतं. यातूनच पुढे कॅल्क्युलसचा पाया घातला गेला. तर दशमान पद्धतीपासून इन्फायनाईट सिरीजपर्यंत भारताचं योगदान फक्त शून्यापुरतं मर्यादित नाही आहे. यावरून एक प्रश्न नक्कीच पडतो, आजच्या कितीतरी संकल्पनांची मुळं अशाच प्राचीन ज्ञानात दडली असतील.